रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। नवविधा भक्ती आपल्याला ईश्वरापर्यंत घेऊन जाते। नवविधा भक्ती म्हणजे देवाला आळविण्याचे विविध प्रकार आहेत। आत्मनिवेदन ही नवविधा भक्तीची सर्वोच्च पायरी आहे। भक्ताला भावजागृतीसाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे असते। नवविधा भक्तीतील प्रत्येक भक्तीचे प्रकार ऐकून त्याची अनुभूती घेऊया। चला तर मग पाहूया भक्तीचे 9 प्रकार कोणते आहेत ते। श्रवण भक्ती, भगवंताच्या यश, गुण, महात्म्य इत्यादी गोष्टी श्रद्धायुक्त अंतकरणाने ऐकणे ही श्रवण भक्ती होय। कीर्तन, कीर्तनात जे वातावरण निर्माण होते त्यात भावविश्वता आणि आनंदमयता आपोआप प्राप्त होते, त्याला कीर्तन भक्ती असे म्हणतात। स्मरण भक्ती, सतत भगवंताचे स्मरण करणे ही स्मरण भक्ती होय। पादसेवन भक्ती, देवता किंवा गुरु यांच्या चरणाचे पूजन किंवा स्मरण ही पादसेवन भक्ती होय। अर्चन भक्ती, श्रद्धा आणि आदर यांनी युक्त अशी पूजा करणे याला अर्चन भक्ती म्हणतात। वंदन भक्ती, भगवंताच्या पुढे नतमस्तक होऊन त्याच्या अनंत महिमांचे अंतरात ध्यान करत त्याची स्तुती करणे याला वंदन भक्ती म्हणतात। दास्य भक्ती, श्रीहरी हाच माझा मायबाप आहे, प्रभू सर्व काही आहे आणि मी त्याचा सेवक आहे, ही दास्य भक्ती आहे। सख्य भक्ती, परमात्मा हा माझा मित्र आहे, साथी आहे, बंधू आहे, अशा प्रकारे भक्ती करणे याला सख्य भक्ती म्हणतात। आत्मनिवेदन, ही भक्तीची सर्वोच्च पायरी आहे। यामध्ये सर्वस्वी शरण जाणे, आपला सर्व भार प्रभूवर टाकणे याला आत्मनिवेदन असे म्हणतात। आत्मनिवेदन भक्ताला अशा अवस्थेत घेऊन जाते की तेथून त्याला सर्व विश्वच भगवन्मय होऊन जाते। अशी ही नवविधा भक्ती आपल्याला ईश्वरापर्यंत घेऊन जाते। यातील पहिले 3 प्रकार परमेश्वर प्राप्ती श्रद्धा उत्पन्न करण्यासाठी सहाय्यक ठरतात। पुढचे 3 हे भगवंताच्या सगुण रूपांशी संबंधित आहेत आणि शेवटचे 3 हे आंतरिक भाव आहेत। पहिल्या 3 नामाला विशेष महत्त्व आहे। आत्मनिवेदन महत्त्वाचे आहे, त्यामुळे जे होत आहे ते चूक की बरोबर हे सांगता येते। अशा प्रकारे भगवंताशी अनुसंधानात राहण्यासाठी भक्तीच आवश्यक आहे। अशा प्रकारे भक्ती करून हृदयात भगवंताचे तत्व जागृत करू शकतो। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।